आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। खोक्या प्रकरणामध्ये बिश्नोई समाजामध्ये मला विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांचा गंभीर आरोप। माझ्या हत्येसाठी राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईमध्ये आणले, सुरेश धस यांचा आरोप। सुरेश धस यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी वक्तव्य केले। धस यांचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही, सुरेश धस यांच्या दाव्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। कराड गुन्ह्यावर किती चर्चा करणार? महाराष्ट्रामधील प्रत्येक तुरुंगामध्ये गँगवॉर आहे। अंजली दमानी धस यांना विनंती आहे की यातून बाहेर पडा, इतर गोष्टींवर चर्चा करा, संजय राऊतांची प्रतिक्रिया। हरिण आमचा देव आहे, हरणाच्या मांसाचे आरोप खोटे। घरामध्ये सापडलेलं मांस रानडुकराचं होतं, हरणाचं नाही। सुरेश धसांना फसवलं जातंय, सतीश उर्फ खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेचा दावा। बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण। कराडनं खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेनं मारहाण केल्याची माहिती। मारहाणीनंतर महादेव गित्तेसह 4 जणांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये हलवलं। जेलमधला मारहाणीचा वाद कराडनं जाणीवपूर्वक घडवून आणला। कराडच्या टोळीचे जवळपास 70 ते 80 गुन्हेगार बीड कारागृहात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा। 3 दिवसांचा सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कार्यवाही व्हावी, आव्हाडांची मागणी। धाराशिवच्या कळंब शहरामध्ये महिलेची हत्या। 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरामध्ये पडून होता। मनीषा कारभारी बिडवे असं मृत महिलेचं नाव, मात्र देशमुख प्रकरणातील ती महिला नाही। तपास सुरू, संबंध आढळल्यास सांगू, डीवायएसपी पवार यांची माहिती। बीडच्या कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक। उस्मान गुलाब सय्यद आणि रामेश्वर उर्फ राण्या भोसलेला अटक। दोन्ही आरोपींवर रात्री उशिरा गुन्हा दाखल। धाराशिवच्या कळंबमधील मृत महिलेचं प्रकरण। बीडच्या मस्साजोगचे ग्रामस्थ आज कळंब पोलिसांना भेटणार। हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी संतोष देशमुखांचा मृतदेह कळंबकडे नेला होता, मस्साजोग ग्रामस्थांचा आरोप।